कृपया मेटल सेटिंग आणि पॉलिशिंग या संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपला 12वा खेळाडू जो आहे तो या ठिकाणी नावे सांगण्यासाठी पाठवायचा आहे. पॉलिशिंग आणि मेटल सेटिंग जे अतिरिक्त खेळाडू जे आहेत ते या समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. नावं सांगण्यासाठी अपडेट स्कोअर करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी नावं आणि त्या ठिकाणी अपडेट राहावं लागतं. DBN लाईव्ह आपण पाहतोय कारण आपला DBN लाईव्ह जे आहे ते घराघरामध्ये पोहोचलेलं आहे. त्यामुळे या ठिकाणी यायचं आहे अतिरिक्त खेळाडू. नक्कीच या ठिकाणी नाणेफेकचा कौल जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला मेटल सेटिंगने आणि कशा पद्धतीनं आव्हान या ठिकाणी स्वीकारतोय पॉलिशिंगचा संघ. दुसऱ्या फेरीचा तिसरा सामना आपण पाहतोय. पहिला अतिशय लो स्कोरिंग मॅच झाला होता, त्यानंतर अतिशय धावांचा डोंगर. म्हणजे या ठिकाणी या मैदानाची खासियत आहे, तुम्हाला धावा तुम्ही रोखू शकता, धावा बॅटने येता, धावांचा ओघ आहे आणि नक्कीच या ठिकाणी हवेची चांगली साथ या ठिकाणी दोघांनाही मिळते आणि ते बनवलेलं जे विकेट आहे ते विकेट आपण पाहतोय. मग आपण त्या गोष्टीवरती चर्चा करत होतो. फलंदाज नाव सांगायचे, फलंदाजाचे नाव सांगा. फलंदाज झालं का? स्ट्राईकला कैलास आहे, नॉन स्ट्राईकला राजकुमार आहेत. आज ज्या कैलासनं सकाळी चांगली बॅटिंग केलंय तो स्ट्राईकला आहे, नॉन स्ट्राईकला राजकुमार आहेत. राजकुमारी महत्वाचे आहेत पण पहिलं षटक निर्णायक असणार आहेत. पहिला बॉल बॅटची एज होती, चेंडू पाठीमागे निघून जातो. चेंडू क्षेत्ररक्षक जोपर्यंत येथील बॉलवरती तोपर्यंत धावा या ठिकाणी घेण्यात येतात. एक तर थोडं धावा द्या. 12व्या खेळाडू तर 12व्या खेळाडूंना विनंती थोडं धावा द्या, कारण की तुमच्या खेळाडूची नावं माहीत असतं गरजेचं आहे. दुर्गेश पाठक यांना आपण पाहतात, वरती येऊन बसता ना, खुर्च्या आहेत आपल्यासाठी. खेळाडूची नावं माहीत असतं गरजेचं आहे. मॅन ऑफ द सिरीज, बॅट्समॅन, बॉलर सर्व काही आहे. तिथे काही गडबड होऊ शकतात. एखाद्या रनसाठी मग एखाद्या खेळाडूचं बॅट्समनही जाईल, बॉलरही जाईल आणि सिरीजही जाईल, म्हणून त्या गोष्टी खूप कॅल्क्युलेशन महत्त्वाचे असतात. एक रन आलाय पहिल्या बॉलवरती, सिंगल आलाय धाबाधाव फलकावरती. एक रन स्ट्राईकला राजकुमार आहेत, नॉन स्ट्राईकला कैलास आहेत आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी दुर्गेशला आपण पाहत आहेत. दुर्गेशला पहिला बॉल टाकलायत पण पहिल्या बॉलवरती सिंगल आलायत. आता महत्त्वाचं सर आहे, स्टेजही मोठी आहे, म्हणजे इथून आता एक संघ जो पुढे येईल तो टॉप 3 मध्ये जाणार आहेत. 3 संघ पुढे येणार आहेत. आक्रमण करण्याचा प्रयत्न, पुन्हा दाबर पहिला फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतात. बॉलवरती एक धाव घेतला, दुसरा धाब्याचा प्रयत्न मैदानावरती केलाय. रनिंग बिटवीन द विकेट. या ठिकाणी आता हवेचा जो वेग आहे, हवेच्या फ्लोवरती बॅटिंग कशा प्रकारे होणार, मास्टर माइंड का तुम्ही डोकं कशा प्रकारे वापरणार प्रमोद सर, त्याही गोष्टीवरती आता चर्चा होणार आहे. नक्कीच आणि ती चर्चा होत राहणार आहे, कारण तशा पद्धतीचं मैदान आपण पाहतो या ठिकाणी कोपरी गावचं आहे. सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी यांच्या मार्फत हे उपस्थित करून दिलेलं मैदान आहे आणि चांगलं एक आयोजन नियोजन या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते आणि त्या पद्धतीचा या ठिकाणी फटका खेळला जातोय. पाहूया काय होतं. नक्कीच या ठिकाणी चेंडू जाणार आहे, 1 बाउंस चौकार. कमांडीज आहे. थँक्यू. आणि प्रमोद सर, मैदानी असं आहे ना, म्हणजे गेली 7-8 वर्ष समालोचन करताना मैदानावरती बऱ्याच स्पर्धा पाहिल्यात, बऱ्याच चढ उतार पाहिल्यात, पण काही झोन आहे लॉंग ऑन, मिड विकेट, बॅकवर्ड स्क्वेअर लेग. तिथे बॉल जर तुमच्या पुढे पडला तर तो नाही थांबणार. बॉल वरती जायचं आहे. बॉलची वाट पाहिली तर बॉल तुमची वाट लावणार. बॉलचा वाट नाही पाहायची, बॉलच्या जवळपास जायचं आहे. थोडं ठणक आहे जागा, जर पाहिली तर मिड विकेट, बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग ऑनला जी जागा आहे ती थोडी ठणक आहेत. बॉल पडला तर तो 1 बाउन्स ते तुमच्या वरून जाणार आहे, म्हणून बॉलच्या जवळपास जायचं आहे. क्षेत्ररक्षकानं थोडं चुकी केलेत पण अंदाज येईल तिथे क्षेत्ररक्षकाला. धाबाधाव फलकावरती 7 धावा. चेंडू फेकून झाल्यात मैदानावरती 3. अजूनही 3 बॉलचा खेळ मैदानावरती येणं बाकी आहेत. एशियन स्टार चषक आपण पाहत आहेत. ओव्हर द विकेट मिस केलाय, थोडं सॉफ्ट स्टंपच्या बाहेर होता. आधी मन म्हणत होतो ऑन साईडला मिड विकेट, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, पण नाही खेळू शकले. निर्धाव आलाय, बॉल डॉट आलाय. नक्कीच सर. आणि सुरेख गोलंदाजी, चांगलं कमबॅक, म्हणजे जसा तुम्ही उल्लेख केलाय तसा या मैदानाचा अंदाज नक्कीच आता या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला आला असेलच आणि त्या पद्धतीचा प्रयत्न या ठिकाणी होणं गरजेचं आहे. जर आपल्याला धावा थांबवायच्या असतील तर नक्कीच त्या चेंडूवरती आपण आक्रमण करणं गरजेचं आहे आणि प्रत्येक चेंडूवरती आक्रमण होऊ शकत नाही आहे आणि ते सुरक्षितरित्या खेळलं जाते. पुन्हा एकदा पाहूया काय होतं आणि या ठिकाणी
अतिशय सुरेख चेंडू मोठा आक्रमण करण्याचा प्रयत्न, मात्र चतुर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू निर्धाव विसावतोय एस टी रक्षकाकडे. चांगलं कमबॅक म्हणता येईल. सलगचे 2 चेंडू या ठिकाणी डॉट, 2 चेंडू डॉट, एक चौकारनंतर आपण पाहतोय अतिशय दुर्गेश यांनी चांगली सुरुवात केली आपल्या संघासाठी. पॉलिशिंग मार्फत खेळतात. प्रथम फलंदाजी करताना मेटल सेटिंगचे दोन्ही फलंदाज पाहतोय आपण मैदानामध्ये, कैलास आणि राजकुमार. येस सर. शेवटचा बॉल आहे. लेग स्टम्प वरती बॉल टाकलाय, पण कनेक्शन प्रॉपर नाहीत. खेळायचं होतं खास करून लॉंग लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, पण बॉल मिड विकेटला आलाय. कनेक्शन नाही झालं. कनेक्शन तुमचं योग्य नाही झालं, आणि कनेक्शन योग्य नाही तर भरपूर काही गोष्टी आता तिथे होणार आहेत. 1 ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरमध्ये रन आल्यात 8. एक ब्रेक घेऊया, संगीत ऐकूया आणि मैदानावरती येऊयात. थँक्यू. फक्त एक विनंती आहे की जेवणाचा आस्वाद सर्वजण घेत आहेत. फक्त आपला प्लेट जे आहेत, आपण प्लेट जो कचरा थोडासा मैदानावरती करून ही विनंती आहेत. का मैदानावरती उद्याही मॅच आहेत, अगोदर येणाऱ्या सत्रामध्ये मॅच आहेत. सेटिंग टीमला विनंती आहेत, आपण जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे, त्यामुळे जेवण घेऊन जायचं आहे. आपण विनंती असणार आहेत, आपले जे पॉकेट्स आहेत जेवणाचे ते आपण घेऊन जा. फक्त तीच विनंती आहेत की जेवतात आपलं ताट, आपलं खास करून जी प्लेट आहेत ती प्लेट मैदानावरती कचरा होणार नाही याची आपण काळजी घेऊयात. प्रत्येकजण मैदानाची निगराणी करण्याचा आम्ही प्रयत्नही करतोय. पाठीमागे रॉयल ग्रुप स्टँड आहेत, तिथे काही जण बसले आहेत, तर त्या स्टँडमध्ये तो राखीव स्टँड आहे, VIP स्टँड आहेत, तर त्या स्टँडमध्ये आपण कुठल्याही गोष्टी टाकू नये, तुम्हाला विनंती असणार आहेत. आरामात तुम्ही एन्जॉय करा, मजा करा, फक्त आपला प्लेट त्याच्या बाहेर टाका ही तुम्हाला विनंती असणार आहेत. प्रभू सर. नक्कीच सर. आणि तसंच शिस्तबद्ध या ठिकाणी मैदानावरती या गोष्टी आपण पाळल्या पाहिजेत, कारण एवढं सुंदर मैदान आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे तर मैदान कमिटीने, आणि त्यासाठी आपणही थोडंसं सहकार्य केलं पाहिजे. आणि दरम्यान समीर सावंत नवीन गोलंदाज कुठे गोलंदाजी करतोय, दिशाहीन मारा, आणि नक्कीच पुन्हा ते सफल होऊन करण्याचा प्रयत्न या ठिकाणी फलंदाजाकडून झाला होता, परंतु चेंडू अतिरिक्त बाहेर होता. त्यामुळे आणि ब्रह्मन सर आजच्या दिवसामध्ये म्हणजे 50च्या पेक्षा जास्त वाईड आले असतील, इतके वाईड आलेत, इतक्या वाईड रन आहेत ना की वाईडचा एक्स्ट्रा रनही आहेत ना त्या सध्या डिफेंडला काउंट कराव्या लागत आहेत. धावाधाव फलकावरती 9 रन. दुसरं षटक सुरू आहे. पहिला बॉल फुलटॉसचा फायदा घेतलाय आणि फुल टोल वसूल करत असताना बॉलला पाठवलंय सरळ सीमारेषेच्या पार 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 पार. सिक्सर. धन्यवाद. मेटल सेटिंगचे कर्णधार महेंद्र मेस्त्री, आपण या ठिकाणी जेवणाचे पॅकेट्स घेऊन जायचे आहेत. महेंद्र मेस्त्री, आपण जेवणाचे पॅकेट्स घेऊन जायचे आहेत ताबडतोब. आपल्याला लास्ट कॉल आहे याची नोंद घ्यायची आहे. कृपया महेंद्र मेस्त्री, मेटल सेटिंगचे कर्णधार, जेवणाचाही आस्वाद घेतात. आणि बरोबर आपल्या मैदानावरती असलेलं एक हॉटेल आहे बाबा का धाबा, प्रोप्रायटर रमाकांत पाटील यांचं ते हॉटेल आहे. तर तिथेही काही जण आहेत, तिथेही काही जण एन्जॉय करतात, तिथेही काही जण आपल्या स्वखर्चाने तुम्ही त्या गोष्टी घेऊ शकतायत. आणखीन एक, आधीचा सुंदर होता, आताचा त्याच्यापेक्षाही अति सुंदर आहे. बॉलला पाठवलं सरळ सीमारेषेच्या पार पलीकडे. सिक्सर. 6. थँक्यू डीजे, थँक्यू. नक्कीच धनेश्वर, आपण म्हटलं तसं की पहिला सुंदर होता आणि आताचा अतिसुंदर. आणि काय कॉन्फिडन्स होता त्या फलंदाजामध्ये. फटका मारल्यानंतर त्या फटक्याकडे पाहिलं सुद्धा नाही, कारण एवढा आत्मविश्वास होता की चेंडू निश्चितच सीमा पार होणार होता. दरम्यान पुढील चेंडू या ठिकाणी गोलंदाज समीर याचा पाहूया. 2 षटकार, हॅट्रिकची संधी आहे का, होते का, आणि नाही. या ठिकाणी खोलवरच्या टप्प्याचा चेंडू होता, मात्र या ठिकाणी सुरक्षितरित्या खेळा. एक डाव पूर्ण दुसऱ्या डावपर्यंत होतं का, निश्चितच होणार आहे, कारण या ठिकाणी क्षेत्ररक्षकाची साथ मिळत नाही. या ठिकाणी क्षेत्ररक्षण गचाळ होते. 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या झालेली आहे 23. धावा धावफलक्यावरती लगावल्या. आतापर्यंत विचार केला तर या षटकातील बॉल फेकून झालं 3 धावा. 23. मोठा स्ट्रोक. आणखीन पुन्हा एकदा एक वेळा खेळलाय. बॉल जाईल सरळ सीमारेषेच्या पार. सध्या फायरिंग करतायत राजकुमार आणि बाहेर एक झेल घेतलाय. झेलसाठी 100 रुपयाचं नितीन यांनी कॅच घेतलाय. नितीनने 3 नाही, नितीननं पहिला कॅच घेतलाय. नितीन यायचं 100 रुपयाचा पारितोषिक घेण्यासाठी. डीजे.
चेंडू सध्या ते सांगतात मैदानावरती राजकुमार नाद नाही करायचा आमचा. चांगली बॅटिंग करतायत. आणखीन पुन्हा एकदा एक वेळा स्ट्रोक खेळलाय, तोही बिटवीन द गॅप निघून जाईल. सरळ सीमारेषेच्या पार मिल्टा धावा 4. दर्जेदार दुपारच्या सत्रामध्ये खणखणीत बॅटिंग राजकुमारच्या माध्यमातून चौकार. थँक्यू प्रमोद सर. काय सांगाल दुपारच्या सत्रामध्ये आक्रमण विस्फोटक बॅटिंग सध्या पाहायला मिळत आहे. नक्कीच सर, जेवणानंतरची वेळ आहे. असं वाटलं होतं की कुठेतरी एक खेळ सुस्तावलाय. खेळ जेवणानंतर सुस्तावलेला पाहायला मिळत होता. मात्र या ठिकाणी आता मात्र आक्रमक झालाय राजकुमार. आणि राज करतो की काय या स्पर्धेवरती. नक्कीच पंच आमच्याकडे वळतील समांतर धावा. सॉरी, या ठिकाणी वाईटच्या रूपात दरम्यान नितीन गुंडे या ठिकाणी जो कॅच पकडला होता त्याचं पारितोषिक घेऊन जायचं आहे. दोन गोष्टी होत्या. एक तर सकाळी कैलास बॅटिंग करत होता, राजकुमार पाहत होता. आता राजकुमार बॅटिंग करतोय आणि कैलास पाहतोय. आणखीन एक वेळा पुन्हा एकदा बॉलला पाठवलाय हवाई सफर वरती. बॉल सीमारेषेच्या पार. सिक्सर 6. थँक्यू टीचर, थँक्यू. नक्कीच 440 करंट. आणि करंट कोणाला लागलाय या ठिकाणी. आक्रमक झालाय राजकुमार. आणि करंट कोणाला लागलाय. समीर याला करंट लागलाय, कारण त्याच्या षटकामध्ये जवळजवळ 4 षटकार 1 चौकार अशी संपूर्ण आपण पाहतोय षटकाचं विश्लेषण. तर एकूण धावा जर बघितल्या आपण तर 32 धावा. आणि मला वाटतं हा 440चा नव्हता, तर 880चा होता. डबल करंट होता हा, डबल करंट होता, कारण 32 धावा. आता मात्र कैलास, जसं धनंजय सर म्हणाले आधी की पहिल्या इनिंगमध्ये कैलास फटके मारत होता आणि राजकुमार पाहत होता. आता चित्र बदललंय. दुपारचं सत्र आहे. दुपारच्या सत्रामध्ये आक्रमक झालाय राजकुमार. आता मात्र कैलास काय करतोय पाहूया. आणि पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. नक्कीच निर्धाव चेंडू या ठिकाणी अतिशय सुरेख चेंडू यष्टांवरून जातोय. चेंडू निर्धाव विसावतोय. नक्कीच या ठिकाणी पारितोषिक दिले जाते. गुंडे, नितीन गुंडे या ठिकाणी 100 रुपयाचं पारितोषिक घेऊन जायचं आहे. नितीन गुंडे आपण या ठिकाणी सुरेख कॅच पकडलेला आहे आणि त्याचं पारितोषिक आपल्याला दिलं जात आहे. नक्कीच पुन्हा एकदा अतिशय सुरेख चेंडू या ठिकाणी स्विंग अँड मिस करण्याचा प्रयत्न. फलंदाजाला कायसा चेंडू समजलेला नाही. चेंडू पुन्हा एकदा निर्धाव विसावतोय यष्टी रक्षकाकडे. आमच्या समय जोडले गेले तर धनंजय सर आणि चांगलं समालोचन आपल्याला पाहतोय आपण. एक महाराष्ट्राचा बुलंद आवाज कोपरी गावचे सुपुत्र माननीय धनंजय सर. यस धनंजय सर. धावा वलकावरती सध्या 40 आहेत आणि विकेट नाही आली. ही चांगली जमेची बाजू आहे सध्याच्या घडीला मेटल सेटिंगसाठी. यावेळी बॉल थोडा फिरवलाय. धावचीची संधी निर्माण झाले. रन आउट होईल. आता मैदानाच्या बाहेर यावं लागेल. कैलासला मैदानाच्या बाहेर येतात. विकेट आलेले आहेत. फलंदाज बाद. नक्कीच या ठिकाणी पहिला ब्रेक थ्रू मिळण्याचा प्रयत्न होतोय. मात्र काय गोलंदाजी केले. कौतुक करावं लागेल लक्ष्मण याचं. नक्कीच कौतुक करावं लागेल, कारण लक्ष्मणने ज्याची आपल्याला संघाला गरज होती ती कामगिरी या ठिकाणी मैदानामध्ये करताना पाहत आहे. पण लक्ष्मण नक्कीच पॉलिशिंगचा आणि पॉलिश करताना या ठिकाणी पाहिलं आहे. पण हे षटक अतिशय सुरेख पहिले 2 निर्धाव चेंडू, त्यानंतर या ठिकाणी विकेट पाहतोय आपण मैदानामध्ये. आता मात्र पुढचा चेंडू लक्ष्मणाचा. हर्षल कुमार का नवीन फलंदाज बाद झाला, दाखल झालाय. दरम्यान या ठिकाणी पाहतोय आपण पुन्हा एकदा राजकुमार सारख्या खेळाडूला उभा ठेवण्याचा प्रयत्न. अतिशय सुरेख गोलंदाजी पाहतोय आपण. नक्कीच अनुभव गाठीशी आहे लक्ष्मणच्या गाठीचे अनुभव. आणि तो अनुभव पणाला लावताना आपल्या संघासाठी पॉलिशिंगसाठी आतापर्यंत रोखून धरलंय. 40 या धावसंख्या होती. नक्कीच 2 षटकामध्ये 40 धावा आणि आतापर्यंत 4 चेंडू हाताळलेत. काय गोलंदाजी आहे. त्याच टप्प्यावरती गोलंदाजी. पुन्हा जर अपेल आणि या ठिकाणी परतावं लागणार आहे राजकुमारच्या खेळीला मिळतोय पूर्ण विराम. अतिशय सुरेख गोलंदाजी. नक्कीच कौतुक करावं लागणार लक्ष्मण याचं, कारण 2 खेळाडू बाद करण्यामध्ये यश मिळालंय. 2 खेळाडू आणि अजूनही एकही धाव दिलेली नाहीये. म्हणजे मेडन ओव्हर होतंय का काय या क्षेत्रातलं. पहिला मेडन ओव्हर होतंय का काय पाहूया, कारण 1 चेंडू अजून शेष आहे. 1 चेंडू जर या ठिकाणी
डॉट येतोय तर पहिलं मेडल षटक या ठिकाणी हाताळलं जाईल कैलासाच्या मार्फत. नक्कीच. आणि जर कैलासाची चांगली कमबॅक आवडली असेल तर सगळ्यांनी निश्चितच टाळ्या वाजवायच्या आहेत. सगळ्यांनी टाळ्या वाजवा, सगळ्यांनी टाळ्या वाजवा कैलाससाठी. लक्ष्मण नक्कीच या ठिकाणी आमच्या गुणलेखनाकडून आपल्याला सूचना येतात की या टुर्नामेंटमध्ये पहिले 5 चेंडू बॅक टू बॅक टाकणारा पहिला गोलंदाज आहे लक्ष्मण. आणि येतोय का डॉट 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 आणि अखेरचा डॉट. धनंजय सर, या षटकातलं या सत्रातलं पहिला मेडल षटक या ठिकाणी येत आहे आणि ते आहे लक्ष्मणच्या नावावरती. नाही डीजे थांबवते कारण की लक्ष्मण पहा लक्ष्मणनं काय गोलंदाजी केले. स्क्रीनवरती सध्या कॅमेरामॅनने देखील झूम केलं लक्ष्मण यांना आणि कॅमेरा फोकसही त्याच्यावरती आहेत कारण की एक षटक असं राहिलं की जिथे मागच्या षटकामध्ये 2 ओव्हरमध्ये 40 आल्या होत्या. असा एक खेळाडू हवा होता की जो आता रन थांबवेल, पण लक्ष्मणनं केलंय. लक्ष्मणनं सांगितलं जरी 40 आल्या पण आम्ही थांबवणार, आम्ही प्रयत्न करणार. मेटल सेटिंग आहेत पण पॉलिशिंगचा संघ आहे तोही पॉलिश करणार आणि मैदानावरती आता धावा थांबवल्यात. 3 ओव्हरमध्ये 40 धावा झालेल्या आहेत. शेवटचे 6 बॉल आहेत आणि प्रमोशनलाही स्टेज महत्त्वाचे आहेत. मग इथून जिंकेल तो आणखीन एक संघ पुढे येईल, मग तिथून ते 3 टीम राहणार आहेत. मग 3 टीममध्ये आणखीन मॅचेस रंगणार आहेत. त्यामुळे मजा येईल. आजचा दिवस थोडा वेगळा आहे आणि पाठीमागे बा मेटल सेटिंगचे खेळाडू थोडं पाठीमागे बा. आपल्या डगआउटमध्ये मध्ये कुठल्याही खेळाडूला प्रॉब्लेम होणार नाही प्लीज. येल्लो कपड्याच्या पाठीमागे राहा. चांगला बॉल पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू मैदानावरती येतो आणि प्रमोशनचं कारण आहे पाठीमागच्या 6 बॉलमध्ये जसे 6 डॉट आले तसा पहिला बॉलही डॉट आलाय. म्हणजे जवळजवळ 7 बॉल डॉट फेकल्यात, हे विशेष आहे. नक्की सर. आणि त्याच्यामध्ये लक्ष्मणचं कौतुक करावं लागेल. पुन्हा एकदा जातोय क्षेत्ररक्षक येतोय का पाहूया काय होतं या ठिकाणी. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा चूक, चेंडू जातोय सीमा पार, चौकार. थँक्यू. नक्कीच धनंजय सर, तुम्ही ज्या गोष्टी चर्चा करत होतात त्यामध्ये लक्ष्मण याचं कौतुक करावंच लागणार आहे. कारण त्याने जे 2 स्ट्रायकर होते ना, कैलास आणि राजकुमार, यांना सुद्धा बाद करण्यामध्ये यश मिळवलेलं आहे. आणि तिथून कुठेतरी या ठिकाणी धावांचा ओघ जो आहे ना, हा धावांचा ओघ थांबलेला आहे. आणि आता मात्र या ठिकाणी 4 धावा आणि त्याही रोखू शकलेच ते, परंतु यष्टीरक्षकाचा अंदाज चुकला. आणि पुन्हा एकदा या ठिकाणी मला वाटतं उजव्या यष्टीच्या अखेरचा बाहेरचा चेंडू. पण काय नक्की असं असतं ना की हात दाखवाने गाडी थांबवा, तशी ऐन मौक्यावरती या ठिकाणी चेंडू थांबवलाय. आणि मात्र या ठिकाणी काय होतंय, निश्चितच पंचांचा निर्णय येणार आहे, जोरदार अपील होत आहे. आता दरम्यान कोण खेळाडू बाद होत आहे या ठिकाणी पंच आम्हाला सांगणारच आहे. निश्चितच दरम्यान धावा मात्र 1 या ठिकाणी मिळते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न असफल होतोय आणि अतिशय सुरेख त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण त्या डीप फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाकडून झालंय. आणि कोण बाद झाला, आणि मिलर या ठिकाणी बाद झालेला आहे. मिलन. नक्कीच दक्षिण आफ्रिकेच्या मिलरची आठवण झाली या ठिकाणी. मिलन या ठिकाणी बाद झाला आणि नवीन आलाय आता फलंदाज तेजस जाधव. अजूनपर्यंत मात्र हर्षद स्ट्राईक एंड वरती, तेजस स्ट्राईक नॉन स्ट्राईक एंड वरती असणार आहे. आणि हर्षद 1 चौकार आणि 1 धाव आतूनमध्ये खेळली. 5 धावांची खेळी वैयक्तिक हर्षद याची. सकाळ दुपार संध्याकाळ अशा 3 सत्रामध्ये मैदान आहे. क्लीन बोर्ड फर्निचर डिस्ट्रॉय दांडी गुल करत असताना पाहायला मिळाले. फलंदाज बाद गॉन. थँक्यू. आणि संपूर्ण स्पर्धा पाहतात एशियन प्रीमियर लीग धावफलकावरती आतापर्यंत लगावले गेले आहेत 46 धावा झाले. 46 पण कमबॅक झाला कुठे, कमबॅक झाला त्या 2 ओव्हरमध्ये. 2 ओव्हर नंतर पहिल्या 2 ओव्हरमध्ये 40 आणि सध्या मेटल सेटिंगच्या ज्या इमारत जी दुसऱ्या षटकामध्ये वाढली होती ना, त्या इमारतीला अगदी खाली आणलं. खाली का आणलं त्याचं कारण मेडन ओव्हर आलं. तिथून मात्र आपण पाहिलं तर गेम बदलला. लक्ष्मणचं ते षटक होतं. रुपेश पुन्हा आल्यात. चांगला बॉल खोलवर टप्प्याचा मारा करण्याचा प्रयत्न हलक्या दोन चेंडूला घेऊन काढलाय. सिंगल मिळाल्यात. दुसऱ्याचा प्रयत्न भाग मिल्का भागवाली कहाणी आहे.
2 धावा मैदानावरती कंप्लीट केल्या जात आहेत. सिग्नल थोडंसं आपण पाहिलं तर चुकीचा होता, परंतु फिल्डिंग करणाऱ्या टीमचा ताळमेळ तितका चांगला नव्हता. ताळमेळ चांगला नव्हता आणि ताळमेळ चांगला नसल्या कारणामुळे 2 धावा येतात धावा फलकावरती. 48 धावा झाल्यात, 48 झाल्यात, 49 करायचे आहेत. म्हणजे 49, 55, 65, 62 त्याच्यानंतर 40. आता हीच धावसंख्या येते, हीच धावसंख्या येतात. त्यामुळे आता पुन्हा 49 आल्यात. 49 आल्यात, पण कहाणी तीच आहे ना, कोण जिंकणार कोण हरणार, कोण त्या टॉप 3 मध्ये जाणार. टॉप 3 मध्ये का जाणार तर तिथून ड्रॉ होणार, ड्रॉही होणार आणि एक संघ फायनललाही पोहोचणार आहे. फायनल सेमीफायनल त्याची लढत सांगणारा हा मॅच आहे. इथून जिंकेल तो टॉप 3 मध्ये जाईल, त्या 3 मध्ये चिठ्ठ्या उडतील, त्या चिठ्ठीमधून एक संघ पुढे जाईल, तो डायरेक्ट फायनल खेळेल आणि या 2 संघामध्ये मॅच होणार आहेत. त्यामुळे महत्त्वाचं आहे. एक ब्रेक घेऊया, ब्रेकमध्ये संगीत ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊयात या दुसऱ्या इनिंगकडे. He falls. थँक्यू डीजे. दरम्यान पॉलिशिंग आपला एक अतिरिक्त खेळाडू कृपया पाठवायचा इथे आणि जिंकण्यासाठी 49 धावांचं आव्हान घेऊन उतरणार पॉलिशिंगचा संघ आणि कशा पद्धतीने रोखून धरणार पाहूया आपण या ठिकाणी मेटल सेटिंगचा संघ. कारण बॅटिंग करताना आक्रमक फलंदाजी त्या ठिकाणी 2 षटकामध्ये 40 धावा आणि उरलेल्या 2 षटकामध्ये फक्त आणि फक्त 8 धावा. आणि ही कमाल जी आहे ना, ही कमाल केली लक्ष्मणने कमाल केली आहे. कारण त्याने जे मेन स्ट्रायकर फलंदाज होते 2 कैलास आणि राजकुमार यांना बॅक टू डगआउट पाठवलं आहे आणि त्यानंतर ते षटक जे हाताळलेलं आहे ते पूर्ण मेडन षटक हाताळलेलं आहे आणि कौतुक करावं लागणार आहे लक्ष्मणाचं. आणि त्यानंतर लक्ष्मणना सुरेख साथ दिली आहे. फक्त 8 धावा खर्च करत शेवटचा गोलंदाज त्या ठिकाणी पाहिला आपण आणि जिंकण्यासाठी आता मात्र 49 धावांचं आव्हान 49 धावांचं आव्हान असणार आहे. चेंडू असणार आहे 24. पॉलिशिंगचा संघ कशा पद्धतीने सामना करेल दरम्यान आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आपण पाहतोय पुन्हा एकदा धनंजय सर या ठिकाणी कॉमेंट्री कक्षामध्ये जोडले जात आहेत जिंकण्यासाठी 49 धावांचं आव्हान घेऊन. येस धनंजय सर. चला बॅट्समॅन मैदानावरती. आता मेटल सेटिंग आहे, सेटिंगला सेटिंग करायचं तर पॉलिशिंग आहे, स्वतःला पॉलिश करायचं आहे, स्वतःला सांगायचं नाही 49 होऊ शकत आहेत. म्हणजे माणूस असा एकमेव व्यक्ती आहेत की ज्यानं जर मनाशी जर ठरवलं की एखादी गोष्ट करायची तर माणूस करू शकतोय. प्रत्येक व्यक्तीनं ठरवलं की हे करायचं आहे मग माणूस करणार, पण तेच ध्येय तुम्हाला करायचं आहे. म्हणून आयुष्यामध्ये संघर्ष नावाचा जो शब्द तो खूप छोटा वाटतो, पण ज्याने संघर्ष केला त्याला जाऊन विचारा की संघर्ष शब्दाचा अर्थ काय, तो तुम्हाला योग्य सांगेल. संघर्ष शब्द दिसायला छोटा आहे, वाचायलाही आपण पाहिलं तर सोपं आहे, पण करताना ज्याने संघर्ष नावाची गोष्ट उचललंय त्यालाच माहीत आहे संघर्ष हा शब्द किती मोठा आहे. आता संघर्ष करायचा प्रमोद मैदानावरती आणि संघर्ष बॅट्समॅनलाही करायचा आहे, बॉलरलाही करायचा आहे. 49चा टार्गेट आहे, 50च्या जवळपास आहेत. पण या मैदानाच्या 2 दिशा मी म्हटलं आधी की राईट हँड बॅट्समॅनला हवा आहे, हवा बॅट्समॅन करणार की बॉलर करणार. असं नाही की बॉलर नाही करू शकत. यापूर्वी पाहिला पण लक्ष्मणला पहिलाच बॉलला उडवलाय, फटका खेळला हवेमध्ये, झेल सुटलाय झेल सुटलाय. आता मधून प्रयत्न दुसऱ्या धावेचा. म्हणून म्हटलं सकाळीच म्हटलं प्रमोद सर मी, तुमची बॅटिंग तुमची बॉलिंग नाही महत्वाची, तुम्ही फिल्डिंग किती छान करणार. कोपरीच्या मैदानावरती क्षेत्ररक्षण कोण चांगलं करणार तो फायनलमध्ये जाणार आहे, तो फायनलमध्ये जाणार ज्याच्याकडे सर्वोत्तम क्षेत्ररक्षणाचा दर्जा आहे. प्रमोद सर.
नक्कीच नक्कीच आणि तसं क्षेत्ररक्षण होणं गरजेचं आहे. पाहतोय पण दरम्यान थोडीशी रुकावट येते या ठिकाणी. मैदानामध्ये मधमाशींचा ते पथक या ठिकाणी दाखल झालेलं आहे. नाही, खाली बघा, खाली बघा. अरे पण डिक्की ओपन केली का?
19 धावा. नऊ 30. एकवीस. काय उत्तुंग फटका सजावला या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय का आणि धावा मिळतील 6. अतिशय सुरेख या ठिकाणी फटका सजवला. काय फलंदाजी केले आल्या आल्या. चंदन याने. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावचा प्रयत्न होतोय का? निश्चितच या ठिकाणी 2 धाव पूर्ण होत आहेत. ही फटकेबाजी जर आधीपासून झाली असती ना तर नक्कीच या ठिकाणी आपल्याला पॉलिशिंगचा संघ एक चांगल्या स्थितीत दिसला तर नक्कीच. परंतु 6 चेंडू आणि 6 चेंडू आणि 20 धावांची गरज. नक्की 6 बॉल आणि आता 6 बॉलमध्ये 20 धावेची गरज आहे. पाण्याची गरज आहे. पाणी मैदानावरती पाठवायचं आहे. ओके, 29 झाल्यात, आता 20 हवे आहेत 6 बॉलमध्ये. पण प्रमोद सर या मैदानावरती कठीण नाही आहे. कठीणही नाही आणि सोपंही नाही आहे. 2 गोष्टी आहेत. एकतर कठीण नाही, सोपं नाहीत. प्रथम मैदानावरती करायचं आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमला जर आणखीन एका पुढच्या स्टेजमध्ये दाखल व्हायचं असेल तर त्यांना 6 मध्ये 20 करायचे आहेत. फिल्डिंग करणाऱ्या टीमला मैदानावरती राहायचं असेल तर त्यांनाही तेच करायचे आहेत. 6 मध्ये 20 रोखायचे आहेत. 6 बॉलचा खेळ शेष, 20 धावेची गरज आहे मैदानावरती आणि गोलंदाज रेडी आहेत. हर्षल आल्यात. 6 मध्ये 20. पहिलाच बॉलला उडवलाय, फटका खेळलाय छान रित्या क्षेत्ररक्षक. नाही, बॅकअप चांगले आहेत. नेहमी जसं म्हणतात की बॅकअप नाही तो पॅकअप करणं आपको पडेगा. आता इथे बॅकअप चांगला होता. बॅकअप असल्या कारणामुळे नाही तर अन्यथा चौकार जाऊ शकलं असं. म्हणून म्हटलं ना, मिड विकेट, बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग ऑन. इथे बॉल पाहायचा नाही, बॉलवरती जायचं आहे. बॉलची जर वाट पाहिली तर बॉल तुमची वाट लावणार. 2 धावा येत आहेत. 18 धावेची गरज. नक्कीच 18 धावांची अजूनही गरज आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेऊन जातो चेंडू किती धावांसाठी. 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का? नक्कीच चंदन आपल्याकडे स्ट्राईक लागण्याचा प्रयत्न करतोय का? कारण आतापर्यंत चंदनची खेळी चांगली झाली आणि नक्कीच 2 चेंडूवरती या ठिकाणी 4 धावा. आता मात्र लक्ष्मण स्ट्राईकवरती पाहतोय पण लक्ष्मणच्या बॅटमधून आतापर्यंत 2-2 अशा 4 धावा या ठिकाणी निघले. पण मोठे फटके येणं गरजेचं आहे. कारण चेंडू अजून शिल्लक आहेत 4. आता मात्र 1 चेंडू या ठिकाणी हाताळून झाला म्हणजे चेंडू 3 शिल्लक असतील. 1 धाव पूर्ण होते आणि निश्चितच या ठिकाणी चंदन आपल्याकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न करेल आणि 1 धावेने धावसंख्या पुढे सरकेला. 34 धावसंख्येवरती 3 चेंडू आणि आता मात्र 15 धावांची आवश्यकता. नाही, 3-15 वाला मॅच आहेत. फक्त 1 मोठा फटका खेळायचा आहे. 1 मोठा फटका खेळला तर एनर्जी वाढणार. मॅच मध्ये ज्वलंत जिवंतपणा येणार. 3-15 सोडून दिला. वाईड आलाय. कहाणीमध्ये आणखीन काही ट्विस्ट आलाय की काय? तसं चित्र सध्या मैदानावरती आहेत. 3 बॉलचा खेळ शेष आहे. 14ची गरज आहे. 3 बॉलचा खेळ येणं बाकी असणार. 14 धावेची गरज असणार आहे. 3 चेंडू आणि 14 धावा. बघा कशा पद्धतीने सामना करतोय. 1 मोठा फटका तो येतोय का? आणि नाही, या ठिकाणी चेंडू शरीरावरती आदळतोय. मात्र या ठिकाणी काय होतंय पाहूया. 1 धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का? निश्चितच या ठिकाणी पाय सरकलाय आणि नक्कीच 2 परतवला चंदन. याला नशिबाची साथ नाहीये. या ठिकाणी 1 धाव मात्र मिळतील. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सफल झाला असता परंतु त्या ठिकाणी त्यांचा पाय घसरला आणि त्या ठिकाणी थांबवलं गेलं. आणि निश्चितच त्यांना माहीत होतं आपण पोहोचू शकणार नाही आहे आणि मात्र 1 धाव, एका धावेचं समाधान. धावसंख्या झालेली आहे 36. आता मात्र 2 चेंडू बाकी आहे. 36 अजूनही तसं बघायला गेलं तर जिंकण्यासाठी 13 धावांची आवश्यकता आहे. मोठा फटका. 1 मोठा फटका सर. 2 चेंडू आणि 13 धावा. नाही, 2-13ची गरज आहे. जास्त काही वेगळं घडलं तर आणखीन वेगळं घडेल. फटका खेळलाय, पाठीमागे खेळलाय.
या फटक्याची डिमांड आधी होती पण थोडा लेट आलाय आणि बॉल निघून गेलाय. रॉयल ग्रुप स्टँडच्या दिशेने येतोय हा दर्जेदार चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. आता शेवटचा बॉल आहे. शेवटच्या बॉलवरती रन इथून पाहिलं तर जवळपास 9 धावेची गरज आहे. एक बॉलमध्ये 9. पण क्रिकेटमध्ये पाहिलंय आम्ही समोर समालोचन करताना ह्या गोष्टी पाहिल्यात. एका मैदानावरती समालोचन करताना एका गोलंदाजाने टाकलेला वाईडवरती मिळालेला 4 धावा, एकूण 5. शेवटच्या बॉलवरती लागलेला षटकार म्हणजे एक बॉलमध्ये 11 पण पाहिलेत. एक 11 पण पाहिलेत, एक 8 पण पाहिलेत आणि या वर्षामध्ये एक बॉल 9 देखील आम्ही पाहिलेले आहेत. त्यामुळे आणखीन काही वेगळी कहाणी आहे. फटका खेळलाय पुन्हा त्या चेंडू आणि बॅटचा संपर्क मात्र त्या ठिकाणी आपण होताना पाहिलात आणि धावा आता घेतल्यात आणि हा सामना माहीत आहे आपल्या हातामध्ये आहे त्याच्यामुळे जास्त काही फरक जाणवणार नाहीत. आणि सामना मैदानावरती आपण पाहिलं तर वन करत असताना सामना जिंकलाय तो टीम मेटल सेटिंग या संघानं आणि तिसरा संघ मिळाला आपल्याला मेटल सेटिंगचा संघ जो मात्र इथे आपल्याला पाहायला मिळतोय पुढे येतोय. अभिनंदन असतात मेटल सेटिंग हडलग डॉट ड्रॉ